नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण टचिंग सर्कल्स हा पॉइंट शिकणार आहोत. मागील तासिकेमध्ये आपण सर्कलच्या संदर्भात संपूर्ण माहिती आणि प्रॅक्टिस सेट 3.1 कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. तर टचिंग सर्कल्स स्पर्श वर्तुळे कशाला म्हणतात? That is touching circle that is if two circles in a same plane, if two circles in a same plane touch to each other, that is a common line is called that is the touching circle. बरोबर? That is center A and center B, that is two circles touches, that is a line intersect the circle in only one common point. अशा प्रकारची एक लाइन जर आपण काढली या ठिकाणी, that is the common line touching in point T, that is point A to B here, that is collinear. So therefore that is such type of circle is known as that is touching circle. Have only one common line intersect the circle and the touching point, that is the only one common point to both circles, so therefore is called touching circles. That is if a plane, if two circles in a plane which intersect a common line, in point, in only one point, they are said to be that is touching circles. बरोबर आहे? टचिंग सर्कल्स. तर या दोन वर्तुळांना स्पर्श वर्तुळ असे म्हणतात. that is a common line, that is line L is a common line. Line L is a common line to both circles. So therefore that is points A, T, B are collinear. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे वर्तुळ असतात त्याला टचिंग सर्कल असे म्हणतात, स्पर्श वर्तुळ असे म्हणतात. त्यावरून दोन मुद्दे लक्षात घ्यायचे आपल्याला. दॅट इज एक्सटर्नली टचिंग सर्कल, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. That is externally touching circles means बाह्य स्पर्श वर्तुळे. तर या ठिकाणी these are two circles in a same plane. अशा प्रकारचे these are two circles, point A and point B, that is the center B and center A, intersecting in only one, that is the common point. इथं एक कॉमन पॉइंट T. बरोबर? तर अशा प्रकारचे जे दोन वर्तुळ एकमेकांना बाह्य स्पर्श करतात त्याला बाह्य स्पर्शी वर्तुळ असे म्हणतात. त्याला एक्सटर्नली टचिंग सर्कल असे म्हणतात. दी सर्कल्स आर सेड टू बी टचिंग इफ दे टच टू इच अदर, that is externally. To touch externally or that is a common tangent, त्याला tangent circle पण म्हणतात. अशा प्रकारची that is the line is a tangent. So therefore both circles have only one tangent, म्हणून त्याला tangent circle सुद्धा म्हणतात. आणि in a externally circle या बाह्य स्पर्शी वर्तुळामध्ये काय होतं की या tangentच्या विरुद्ध बाजूला दोन्ही वर्तुळ असतात. या स्पर्शिकेच्या अंगास म्हणजे
अंगास दोन वर्तुळ असतात आणि म्हणून त्याला एक्सटर्नली टचिंग सर्कल असे म्हणतात किंवा बाह्य स्पर्शी वर्तुळ असे म्हणतात. असं सुद्धा आपल्याला त्याची व्याख्या तयार करता येते. दॅट इज टू सर्कल्स are said to be externally touching circles. Two circles are said to be externally touching circles if they touch externally, that is opposite side of, that is common tangent. तर अशा प्रकारची सुद्धा आपल्याला व्याख्या तयार करता येईल. टू सर्कल्स आर सेड टू बी एक्सटर्नली टचिंग सर्कल इफ दे टच एक्सटर्नली ऑपोजिट साइड ऑफ कॉमन टेंजेंट. सो देयरफॉर दॅट इज एक्सटर्नली टचिंग सर्कल. या संदर्भात एक लक्षात ठेवायचं आहे, द डिस्टन्स बिटवीन देअर रेडाय is the sum of distance between their radii. यामध्ये दोन द सम ऑफ रेडाय आणि दोन त्रिज्येमधील अंतर म्हणजे काय, तर त्या दोन त्रिज्येची काय असते, बेरीज. when two circles are touching externally, then the distance between their center, the distance between their centers is equal to sum of their radii. That is radii. When two circles are touching externally, then the distance between their centers is equal to the sum of their radii. समजा या ठिकाणी ही रेडियस r1 आहे आणि ही रेडियस काय आहे, r2 आहे. तर that is distance between their centers is equal to r1 plus r2. तर अशा प्रकारचं या ठिकाणी हा फॉर्म्युला आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी उपयोगी येतो. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू r1 प्लस r2. जेव्हा दोन वर्तुळ बाह्यस्पर्शी असतात तेव्हा त्यामधील अंतर, त्याच्या केंद्रातील अंतर त्याच्या त्रिज्येच्या बेरजे एवढं असते. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट घेऊ आपण, दॅट इज एक्सटर्नली. आता घेऊ इंटरनली टचिंग सर्कल. बघा, इंटरनली टचिंग सर्कल त्याला आंतरस्पर्शी वर्तुळे असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, आंतरस्पर्शी वर्तुळे. दॅट इज इंटरनली टचिंग सर्कल्स. सो देयरफॉर सेंटर ए, त्याच्यानंतर दुसरं वर्तुळ काढायचं, लाईक सेंटर बी अँड कॉमन पॉइंट ए, लाईक दॅट इज हे झाली r1 आणि ही रेडियस झाली r2. बरोबर. सो देयरफॉर दॅट इज द r1, bt is equal to r1 and bt AT is equal to r1 and bt is equal to r2. तर एक इंटरनली टचिंग सर्कल्स कशाला म्हणतात, आंतरस्पर्शी वर्तुळे कशाला म्हणतात, when two circles are touching, when two circles are said to be, when two circles, that is two circles are said to be internally
internally touching circle if that is they touch internally that is same side of tangent or common tangent that is common tangent. Two circles are said to be internally touching circles if they touch internally same side of the common tangent. या ठिकाणी जर समजा आपण tangent जर काढली तर अशा प्रकारची ही common tangent मध्ये touch the both circles, that is point A, B, T are calling there. So therefore that is when two circles are touching internally, then the distance between their radii, between their centers is equal to difference of their radii, difference of their radii. जेव्हा दोन वर्तुळ बाह्य स्पर्श असतात तेव्हा त्यांच्या त्रिज्येच्या बेरजेवर अंतर असतं. जेव्हा दोन वर्तुळ आंतरस्पर्श असतात तेव्हा त्यांचं अंतर जे आहे ते त्रिज्येच्या वजाबाकी एवढं असते. आणि म्हणून सो देअरफॉर दॅट इज distance between their centers is equal to r1 minus r2, where here is condition that is r1 is greater than r2. आणि तर आपल्याला माहित आहे की दिलेल्या उदाहरणामध्ये कोणती त्रिज्या लहान आहे कोणती त्रिज्या मोठी आहे डिपेंड्स ऑन दॅट एक्झाम्पल्स, त्या उदाहरणावर अवलंबून असेल. आणि म्हणून इथं कंडिशन अशी आहे r1 is greater than r2 आणि म्हणून डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू r1 minus r2. तर हा फॉर्म्युला इथे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की त्यामध्ये तिथे कंडिशन असते r1 minus r2 बिकॉज ऑफ r1 is greater than r2. कधी कधी r2 ग्रेटर असेल आणि म्हणून r2 minus r1 लिहावं लागेल, परंतु इथे r1 minus r1 is greater than r2. तर लक्षात आलं. टचिंग सर्कल्स त्याच्यानंतर एक्सटर्नल टचिंग सर्कल्स अँड इंटरनली टचिंग सर्कल्स. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 3.2. In practice set 3.2 there are 5 examples in it. बरोबर. त्यामधले मी एक दोन उदाहरणं घेतोय. पुन्हा नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ते पुढील उदाहरणं घेऊच. तर two circles having radii 3.5 and 4.8 centimeter touch each other internally. Find the distance between their centers. Example number 1, that is r1 is equal to 3.5 centimeter and r2 is equal to 4.8 centimeter. बरोबर आहे. r1 is equal to 3.5 centimeter, r2 is equal to 4.8 centimeter. पहिली रेडियस घ्यायची r1, दुसरी रेडियस घ्यायची r2. बरोबर. काय म्हटलंय? दॅट इज टच इच अदर इंटरनली. मग या ठिकाणी two circles are touching internally. मला सांगितलंय की त्या ठिकाणी इंटरनली सर्कल मध्ये कोणती त्रिज्या मोठी कोणती त्रिज्या लहान डिपेंड्स ऑन दॅट एक्झाम्पल. सो देअरफॉर दॅट इज आपल्याला विचारलंय फाइंड द डिस्टन्स बिटवीन their centers is equal to r1 minus r2. असं सूत्र लिहिलंय आपण, फॉर्म्युला लिहिलंय की द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन देअर रेडाई. सो देअरफॉर या ठिकाणी जर बघितलं आपण तर r1 लहान आहे r2 मोठा आहे, म्हणून इथे घेताना काय घ्यावं लागेल आपल्याला, r2 मायनस दॅट इज
R2 minus R1 because of that is R2 is greater than R1. R2 is greater than R1 आणि म्हणून त्या ठिकाणी R2 minus R1 घ्यायचं. डिपेंड्स करतं ते उदाहरण त्यावर अवलंबून असतं आणि म्हणून काय द्यायचं इथं 4.8 minus 3.5 वजाबाकी करायची. 4.8 minus 3.5 8 minus 5 3 4 minus 3 1 1.3 centimeter. So therefore that is the distance between their centers is equal to 1.3 centimeter. तर अशा प्रकारचं त्याचा आपल्याला आन्सर मिळेल. बरोबर ठीक आहे. नंबर 2 two circles are of radii 5.5 centimeter and 4.2 centimeter touch each other externally. Find the distance between their centers. आता या ठिकाणी when two circles इथे पुन्हा बघा आता R1 is equal to 5.5 centimeter and R2 is equal to 4.2 centimeter. बरोबर आहे. So therefore that is two circles are touching. Two circles are touching externally. Two circles are touching externally. That is the distance between their radii, their centers is equal to R1 plus R2. यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही. कोण मोठा आहे कोण लहान आहे बेरजेमध्ये काही फरक पडत नाही आणि म्हणून R1 plus R2 is equal to that is 5.5 plus 4.2 is equal to 9.7 सेंटीमीटर. बरोबर आहे. आणि म्हणून the distance between their centers is equal to that is 9.7 सेंटीमीटर. बरोबर आहे. तर अशा प्रकारचं हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल. अशा प्रकारचा त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. R1 and R2 that is distance between their radii are depends on that example. बरोबर. यानंतरचं तिसरं उदाहरण आहे. त्या ठिकाणी त्याचे रेडियस दिलेले आहे. त्यावरून तुम्हाला एक्सटर्नल टचिंग सर्कल अँड इंटरनली टचिंग सर्कल काढायचं आहे बाय युजिंग कंपास. कंपासचा वापर करून ते दोन्ही उदाहरणं तुम्हाला घरी सोडवायचे आहेत आणि ते एक्झरसाइज सोडवायचे. तुम्हाला ती उदाहरण दाखवायचं आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून. बरोबर. त्यानंतर चौथा आणि पाचवं उदाहरण आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत.